दिसते मॅम स्क्रीन शेअर. येस. इथून वाचायचा ना, हा सार्वत्रिक नियम आहे. हम्म. नाही, हा सा- वरती बहुतेक वर वर जा. आणखी वर जा. हे तर झालं ना, बायबलचं पण एक्सप्लेन केलेलं. हम्म. हा, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल हे पण झालेलं. हा, मग हेच सार्वत्रिक नियम आहे. हम्म. हा सार्वत्रिक नियम आहे. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणात आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहांच्या हालचालींपर्यंतची सर्व ऊर्जा चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमामुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसेच प्रत्येक भौतिक वस्तूंमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही एक चैतन्य ऊर्जा असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जातात. म्हणूनच तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होतात. हा झाला होता एक्सप्लेन करून, पुढचा वाचते. तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाहीये, पैसे नसल्यामुळे मी माझी बिलं चुकती करू शकत नाही, मला असं वाटतंय की कशामुळे तरी माझी घसरण सुरू झालीये, त्याने किंवा तिने माझ्यात योग्यता ओळखली नाही, माझं माझ्या आई वडिलांशी पटत नाही, माझं मूल ही एक मोठी समस्या आहे, माझ्या जीवनाचा विचका झालेला आहे किंवा माझं वैवाहिक आयुष्य अतिशय त्रासदायक झाले आहे. असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा असेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. हम्म. तुझं स्क्रीन थोडं मोठं होऊ शकेल का? ऍक्च्युली मी मोबाईल मध्ये जॉईन केलंय ना, म्हणून. मग तुम्ही स्क्रीन शेअर करता का? ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. हा चालेल, मी स्टॉप करते, तुम्ही करा मग. शेअर होतीये स्क्रीन? हा हा, स्टार्टेड. येस, चालेल. हेच होतं का आपलं पेज? खाली खाली. नाही नाही, वरती थोडस, अजून थोडं वरती. हा, येस येस. हेच. हा सार्वत्रिक नियम आहे. हा, हा. जसं मी सांगितलं तुम्हाला, आकर्षणाचा सिद्धांत, युनिव्हर्स लॉ. युनिव्हर्स लॉ काय आहे की अट्रॅक्ट लाईक अट्रॅक्ट, म्हणजे जे सेम सारखं सारख्याला अट्रॅक्ट करतं, समान समानला आकर्षित करतं. हा आकर्षणाचा नियम आहे. आणि या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार पूर्ण विश्वासामध्ये अणुनिर्मिती आहे. म्हणजे तुम्ही ग्रह, तारे, जे काही आहे ते सगळं, सजीव प्राण्यातल्या पेशी, भौतिक वस्तू पण आहे, ह्या सगळ्या या आकर्षणाच्या नियमानुसार चालतात. मग आता तुम्ही कसा विचार करावा, यांनी काहीतरी उदाहरणं पण दिली आहे, जी काल आपण वाचली, आताही वाचली आहे, की तुम्ही सतत म्हणजे हे नाही ते नाही, किंवा माझं बिल चुकतं नाही झालं, मला कोणी ओळखत नाही, मला हे येत नाही, माझ्या आई वडिलांशी माझं पटत नाही, या भरपूर काही आपल्याकडे फक्त इथे आपल्या कंप्लेंट्स आणि कमी, माझं हे नाही ते नाही ते नाही. मग आता तुम्हाला काय विचार करायचा आहे? जर समान समानला आकर्षित करतं, तर मी काय आकर्षित करायला पाहिजे? मी चांगलं आकर्षित करायला पाहिजे की मी वाईट आकर्षित करायला पाहिजे?
जसं आपल्यामध्ये दोन घोडे आहे, आपल्या शरीरामध्ये दोन हे आहे, एक आहे चांगला एक आहे वाईट, म्हणजे पॉझिटिव्ह एक आहे निगेटिव्ह. आता तुम्हाला कुठला घोडा तुमचा जिवंत राहील, तो पॉझिटिव्ह राहणार आहे की निगेटिव्ह वाला राहणार आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही आता जर निगेटिव्ह जो तुमचा घोडा आहे, तुमच्या मनातले जे दोन घोडे आहेत, त्याच्या निगेटिव्ह जर घोड्याला तुम्ही जास्त जेवण दिलं तर तो जास्त जगेल, आणि पॉझिटिव्हला कमी दिलं तर तो तसा नाही राहणार. म्हणून आता आपण ठरवायचं की आपल्याला पॉझिटिव्ह जास्त बोलायचं आहे, चांगलं 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 बोलायचं आहे की वाईट बोलायचं आहे, कुठल्या घोड्याला आपल्यामध्ये जिवंत ठेवायचं आहे. पण हेच तुमच्याकडे आपल्याकडे काय असतं की जे नाही आहे त्याचा आपण कधीच विचार करत नाही, पण जे कमी आहे त्याबद्दल आपण सारखं बोलत असतो. किंवा आपण असा विचार करावा की मला काम माझं नेहमी आवडतं, माझ्या कुटुंबाचा मला नेहमीचा आधार वाटतो, माझी सुट्टी फार मजेत गेली. जरी कोणाची सुट्टी मजेत जाते, पण एखादी थोडीशी काहीतरी गोष्ट किंवा उणीव जर त्याच्यात असली ना, तर त्या उणीवीकडे जास्त लक्ष असतं की गेलो तो तर सुट्टीला, आपण पाऊसच आला, ऊनच खूप होती, असंच झालं. म्हणजे ही गोष्ट जास्त आपण फोकस करतो, यापेक्षाही की मी माझ्या नातेवाईकांना भेटली, आम्ही खूप मज्जा केली, आम्ही किती दिवसानंतर भेटलो, किती गप्पा गोष्टी केल्या, हे नाही आपण करणार फोकस. काय होतं, काय कमी होतं, की जेवण कसं होतं, याच्यात आपण जास्त फोकस करू. मला छान वाटतंय पेक्षा आज माझा पायच दुखतो आहे, किंवा आज मला ना खूप थकल्यासारखं वाटतंय, असं बोलू आपण. पण हे जे बोलणार की मला छान वाटतंय, मग आज ठरवायचं आहे की मला चांगलं बोलायचंय की मला वाईट बोलायचंय. चांगलं बोलेल तर माझ्या जीवनात चांगलंच चांगलं होत जाणार, कारण समान समानला आकर्षित करतं. आतापर्यंत सगळ्यात जास्त मला कर परतावा मिळाला आहे. मी सांगितलं तुम्हाला, मी शेअरही केलं. मागच्या वर्षी मला भेटले होते 3, तर या वर्षी मला भेटले डबल. तुम्ही विचार करा. कारण मी त्या 3 साठी कृतज्ञ होत, म्हणजे माझं म्हणजे होता आभार होता, की परमेश्वर आम्हाला ज्या व्यक्तीने ह्या समोरच्या सीएचा नंबर दिला, त्यांनी आम्हाला हे पैसे दिले. धन्यवाद त्या पैशासाठी. त्याच्यात आम्ही काश्मीर फिरून आलो. तर आम्हाला परमेश्वराने यावर्षी डबल दिले. माझ्या या वेळचा वीकेंड मुलांबरोबर खूप गेला छान. नाही, मुलांबरोबर जर आपण विकेंडच्या वेळेस काय होतं, मुलं घरीच नसली पाहिजे, फार दंगा मस्ती करतात. सुट्ट्या असल्या की यांना तर असंच होतं, मग आपण हा हा विचार करतो. यापेक्षा जर वेगळा विचार की माझा हा वेळचा विकेंड उलट मी मुलांबरोबर खूप छान गप्पा गोष्टी केल्या, माझ्या मुलांचे विचार मला कळले, किंवा मी किती मुलांसोबत मूल होऊन खेळले, मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले, असा विचार केला तर किती छान होईल ना. खरोखरच सगळ्यांबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल तर आकर्षणाचा नियम म्हणतो की अरे, याच्या आयुष्यात अशा प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊया. मग युनिव्हर्सला काय वाटतं की अरे वा, आता याच्यात खूप खुश आहे, चला याला हेच देऊया आता. मग तो आपण त्याप्रमाणे आपण स्वतः, आपण एक शरीर आहोत, आपल्या शरीरातून एनर्जी निघते आहे. तुम्ही काय एनर्जी देता तसं तुम्ही लोहचुंबक बनला सारखं तुम्ही तुमच्याकडे मग ते आकर्षित कराल, आणि तुमच्यासोबत तसंच 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 घडत राहील. आणि तुमची ही कृतज्ञता आहे ती चुंबकीय शक्ती बनेल ना. जेव्हा कृतज्ञ तुम्ही राहाल तर तीच तुमची जास्तीत जास्त वाढत राहील. जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे जास्त वाढेल. जेवढी जास्त, तेवढं जास्त तुम्ही आकर्षित कराल, तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होईल. आणि हाच सार्वत्रिक नियम आहे. नेक्स्ट, आता वाचायचं समोरचं. प्राजक्ता, अनम्यूट करू का तुला? नाही, मी करते. कोणता सभोवतालीचं वाचू का आता? हा, सभोवताली. ओके. सभोवताली जे घडतं तसंच घडत राहतं. तुम्ही जसे पेराल तसे उगवते, आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळते. असे सुविचार तुम्ही नेहमी ऐकत असाल. या सगळ्यातून हाच नियम सांगितला जातो, जो थोर शास्त्रज्ञ वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेले वैश्विक तत्वही यातून सांगितलं जातं. नेक्स्ट. पूर्ण न्यूटन कम्प्लीट. बरं, हा, चालेल. कम्प्लीट. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधांमध्ये विश्वातील गतीच्या मूलभूत नियमाचा समावेश आहे. त्यातील एक नियम आहे, प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही त्याच्याकडून धन्यवाद मिळतात, आणि तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते तितकीच ती तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेतच ती मिळण्याची प्रतिक्रिया असते.
जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल, ती जितकी सखोल असेल तितकीच किंबहुना त्याहून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल. करेक्ट आहे. तर आपण पूर्वी म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून ऐकत आलो आहे. इवन हा एक छोटस हे पण आहे. लहान मुलांच्या याच्यामध्ये ते असतं ना, काय म्हणतात त्याला, जसं पेराल तसं उगवते, याला म्हणी म्हणतो ना आपण. तर ह्या म्हणी आहे, जुन्या म्हणी आहेत त्या, की जसं पेराल तसं उगवेल. म्हणजे तुम्ही जर आंब्याच्या झाडाची जर तुम्ही बी लावली, तर त्याला काही तुम्हाला कारल्याची बी नाही, म्हणजे कारल्याचं झाड तर उगवणार नाही. किंवा टमाट्याचं झाड तुम्ही बी पेरलं तर त्याला तुम्हाला आंबे येतील का? नाही. तर तुम्ही काय पेरता तसंच ते उगवेल. तुम्ही जेवढं तुम्ही देणार तेवढं तुम्हाला मिळेल. हा सिंपल नियम आहे. असा सुविचार तुम्ही ऐकत असाल, मग या सगळ्यातून तुम्ही काय हा विचार सांगितला, म्हणजे हाच नियम आपले जे थोर शास्त्रज्ञ आहे सर आयझॅक न्यूटन यांना हे सापडलेलं वैश्विक तत्वातलं हे एक गणित आहे की जसं दिन तसंच मिळणार आहे. आणि याच्यावरच त्यांनी हा एक नियम, आता तो आपला एक लॉ आहे, न्यूटनचा लॉ आहे. विज्ञानामध्ये जर भरपूर इथे विज्ञानांचे हे असेल सायन्स स्टुडंट्स, त्यांना माहित आहे हा लॉ आहे की प्रत्येक क्रियेला नेहमी त्यांच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा नियम आहे. मग हा नियम काय सांगतो की मी जर कृतज्ञ असेल, मी जर धन्यवाद देत असेल कुणाला, तर मला त्याच्याकडून धन्यवादच मिळेल. मी धन्यवाद दिला म्हणून तो काही माझ्या गालाखाली मारणार नाही. उलटा तो मला म्हणेल की थँक्यू सो मच. अजून डबल त्याला असं चांगलं वाटेल. त्याला वाटेल की मी याच्यासाठी तर काहीच नाही केलं, पण यांनी मला धन्यवाद म्हणतोय, किती वेळ माझं हे करताय. तर तो चांगलं चांगलं पुन्हा अजून अजून त्याला चांगलं वाटेल आणि तो समोरचा व्यक्ती आणखी तुम्हाला काय देऊ काय नाही, तुमचा किती हेल्प करू, त्याला चांगलंच वाटणार आहे. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त कृतज्ञता त्याला देणार तेवढंच तुम्हाला ते भरून मिळेल. जितकी भरभरून कृतज्ञता आपण व्यक्त करू तेवढीही सखोल आणि किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये मिळणार आहे. सिंपल साध्या भाषेमध्ये सगळं सांगितलंय. मनाला समजतही आहे, आपण ऐकतोही आहे, आपण वाचतोही आहे, पण फक्त आचरणात आणायचं आहे. आणि आजपासून बिलकुल ठरवा, शपथ घ्या, काहीही होऊ दे, मी माझ्या भावनांना, माझ्या रागावर सगळीकडे कंट्रोल ठेवून मला फक्त न फक्त हर एक गोष्टीमधून काय चांगलं ते बघायचं आहे. मी फक्त चांगलं शोधणार आहे. पल्लवी मॅमनी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या शर्टावरचा डाग आपल्याला दिसायला नको. फक्त पांढरं शर्टच दिसलं पाहिजे. आपण माणूस आहेत, होतं कधी कधी. मी हे असं म्हणणार नाही की तुम्ही आज एवढं हे वाचलं आणि उद्याच तुम्ही एकदम एक्सलंट व्हाल, असं नाही. पण प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करणं कधीही चांगलं, म्हणजे नाही केल्यापेक्षा प्रयत्न कधीही चांगला असतो. सो प्रयत्न करा, चांगले चांगले विचार करा, चांगलं दुसऱ्यांबद्दल करा, विचार करा, कृतज्ञता द्या, सो तुमचंही चांगलं होईल. नेक्स्ट, कृतज्ञतेचा सोनेरी धागा. अनम्यूट. सॉरी. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या, तर त्याही काळात कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून, उपदेशातून सांगितली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीतून पुढच्या संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञतेचा हा गाभा राहिला आहे. मोहम्मद पैगंबर म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती, मॅम स्क्रोल डाऊन, मोहम्मद पैगंबर म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील याची हमी असते.
बुद्ध म्हणाले होते की कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणतेही ध्येय असू शकत नाही. लाओ त्सू म्हणाले होते, तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मानलात तर सगळं जग तुमचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले होते, त्यांना जे जे देऊ केलं जाते त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टींचे संपूर्ण विश्वाचे आभार, मानवतेचे कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले होते. आणि जीसस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांपासून ते आफ्रिकेतील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शॉनी आणि शेरोकी पासून ते ताहिती, एस्किमो आणि माओरी या लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या त्या ठिकाणच्या परंपरांचं मूळ कृतज्ञता हे आहे. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. म्हणजे आपल्याला काय म्हटलंय यांनी की ही जी कृतज्ञता आहे हा आपल्या जीवनातला सगळ्यात सुंदर सोन्याचा धागा आहे. हा धागा आता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये याची घडण करायची आहे. हजारो हजार वर्षापूर्वी जसं आपण खूप प्रवचन ऐकले, गाडगे बाबा आहे, तुकाराम म्हणा, आपले ज्ञानेश्वर आहेत, आमच्या महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबा आहेत, त्याच्यानंतर तुकडोजी महाराज आहे, हे सगळेच यांचे जेव्हा आपण प्रवचन ऐकू तर त्यांनी पण हेच सांगितलं आहे की कसं आपण राहिलं पाहिजे, आपली संस्कृती काय आहे. शतकातून आपल्याला कंटिन्युअस आपण ऐकतच आहोत, एका खंडातून दुसऱ्या खंडात, पुढे ना पुढे, संस्कृतीतून संस्कृती, सगळेच धर्म, तो ख्रिश्चन असो, इस्लाम असो, ज्यू असो, बौद्ध, शीख, हिंदू, सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचा धागा हा म्हणजेच कृतज्ञता. आपल्याला किती आपण आभारी राहू, हा सगळ्याच मुख्य धर्मांचा हा एक मूलभूत पाया आहे. मोहम्मद पैगंबर मन म्हणाले की आपल्याजवळ जे खूप आहेत ना त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा, त्याबद्दल आभार माना, म्हणजे पुढेही तुम्हाला ती मिळत राहील. बुद्ध म्हणाले की कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचं कुठलं ध्येयच नसावं आयुष्यात मध्ये. म्हणजे माझं ध्येय आहे की मला नेहमी कृतज्ञ राहायचं आहे, सतत आनंदी राहायचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला आनंद घ्यायसाठी या पृथ्वीवर जन्म दिला आहे. सहज मानव जन्म भेटत नाही, पुष्कळ योनीमधून तो जन्म मिळतो. या जन्माचं मला काय सार्थक करायचंय, मला नेहमी कृतज्ञ आणि आनंदी राहायचं आहे, हेच माझं ध्येय असलं पाहिजे. लाओ झू म्हणाले, या गोष्टीत जर तुम्ही आनंद मानत असाल, जी गोष्ट तुमच्याकडे आहे, तर सगळं जग तुम्ही जिंकलं, सगळं जग तुमचं आहे. कृष्ण भगवान म्हणतात, त्यांना जे जे देव गेले जाते आहे त्यांना जो आनंदाने स्वीकार करतात. मी कृष्ण भक्त आहे, तर माझ्या परमेश्वराला मी फूल देऊ दे किंवा नाही दिलं, त्याला पाया लागली तरी त्याचं म्हणजे तो स्वीकार करतो आनंदाने. तो हे म्हणत नाही की माझ्याकडसाठी हे आणणार आहे यालाच मी काहीतरी आशीर्वाद देईन किंवा माझ्यासाठी एक फुल आणणाऱ्याला मी देणार नाही. तो सगळीकडे आनंद स्वीकार करतो. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी मधल्या प्रत्येक गोष्टीचं संपूर्ण विश्वाचं आभार मानावे, असं कृतज्ञता व्यक्त करा असं सांगितलं आहे. आणि जीजस जे होते त्यांचे जे काही त्यांनी चमत्कार केले, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चमत्कार झाले किंवा केले त्यांनी, त्या चमत्काराच्या सुरुवातीला ते परमेश्वराचा आभार मानायचे. ऑस्ट्रेलियाच्या रहिवाशापासून तर आफ्रिकेतल्या मसाई, झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाको, शॉनी आणि शेरिकी पासून ते ताहिती, इस्किमो आणि माओरी लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या त्या ठिकाणच्या परंपराचे मूळ हे कृतज्ञता हे आहे. तुम्ही फॉरेन पीपलला बघा, नेहमी स्माइल करून थँक्यू थँक्यू असे करतात, म्हणजे ते तिकडूनच शिकून आले आहे. आपण खूप आळ्या पेळ्या घेऊन कोणाला थँक्यू म्हणू, म्हटलंच पाहिजे का, हा आपल्यामध्ये विचार येते. पण हे लोक पूर्वीपासूनच शिकले आणि पूर्वीपासून सगळे ते सांगत आले, कृतज्ञता करा, कृतज्ञ राहा, जे आहे त्याला थँक्यू म्हणा, म्हणजे अजून अजून तुम्ही आकर्षित कराल. हे वाचलं का सकाळी तुम्ही झोपेतून? वाचायचं म्हणते. वाचलं. सकाळी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल आणि शक्तीबद्दल
सकाळच्या प्रकाशाचे आभार माना. तुम्हाला मिळणाऱ्या अन्नाबद्दल आणि जीवनातील आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार मानण्याचे काही कारण जर तुम्हाला दिसत नसेल तर दोष तुमच्यात आहे. टॅक्युम्सने 1767 ते 1813 शॉनीमध्ये जन्मलेला अमेरिकन नेता. वाचू पुढे? नाही, एक मी हे सांगते की आता जसं मी प्रार्थना पण केली, आता तर मला हे 4 वर्षापासून मी शिकली आहे, 2021 पासून या जर्नीमध्ये आहे. तेव्हा पहिल्यांदाच कळलं की मी झोपेतून जागी झाली, हाही सगळ्यात मोठा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात मोठं कारण की त्या मागच्या रात्रीमध्ये काही लोक आहे जी सकाळी उठली पण नाही, ती झोपेतच हे झालंय त्यांच्यासोबत. तर मी सकाळी झोपेतून उठली, माझं जीवन, मला एक पुन्हा नवीन माझ्या जीवनामध्ये दिवस ऍड झाला, मला आज नवीन एक दिवस जगायला मिळतो आहे. यापेक्षा जास्त अजून तुम्ही पहिला आभार तर हाच आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशाचे आभार, त्या जीवनाचे आभार, त्या शक्तीबद्दल आभार की परमेश्वरा मी सकाळी उठू शकली. काही लोकांची उठलेही नाही बिचारे, त्यांना प्रियजनांना ते बोलू शकले नाही, त्यांच्या भावना व्यक्त नाही, काहीच नाही. तर तुम्हाला रोज खायला तरी मिळत आहे एक पोळी. काही काही तर अशी आहे की ज्यांना मिळत सुद्धा नाही. आपल्या जीवनामध्ये जो आनंद आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि जर तुम्हाला हे कळतच नाहीये की मी कशाला कृतज्ञता करू, काय आहे माझ्याकडे, तर पहिले स्वतःच्या शरीराकडे बघा. तुमच्या जवळ डोळे आहेत? हो. कान आहे? हो. नाक आहे? हो. श्वासोच्छ्वास घेऊ शकते? हा. माझी स्किन मला चांगलं रेस्पिरेशन देतं? हो. मग ह्या सगळ्या गोष्टी एकदा स्वतःला विचारा. मग तुम्हाला कळेल की हा, माझं सगळं एवढं सगळं आहे. आणि ज्याला पाय नसेल, ज्याला हात नसेल, जो बघू शकत नाही, मग त्या कळेल की आपल्याजवळ तर खूप काही जास्त आहे. परमेश्वराने आपल्या एवढं नुसतं सुदृढ शरीर दिलंय. मी धावू शकते, मी चालू शकते, मी डान्स करू शकते, मी गाऊ शकते, मी बोलू शकते, मी सुंदर हे जग बघू शकते. मग माझ्याजवळ असं सगळंच काही आहे. मग मला परमेश्वरा, मला जर हे सगळं दिसत नसेल तर मग काय आहे, दोष तुमच्यात आहे. जर तुम्हाला हेही कळत नसेल की मी कृतज्ञता का व्हावे. कधी कधी आता पुष्कळसे प्रश्न सगळ्या सेशन मध्ये मी बघितलेले आहे. आम्ही कसं लिहायचं, म्हणजे सुरुवातीला की आमच्याकडे काय काय आहे, तर पहिला ह्याच पॅरेग्राफ मध्ये आहे की तुमच्याकडे काय आहे तर हे आहे, पहिले याबद्दल तुम्ही कृतज्ञता राहा. सो शॉनीमध्ये जन्मलेला एक अमेरिकन नेता, त्यांनी हे सांगितलं आहे की पहिली झोपेतून उठल्याबरोबर जागे व्हा. मी सगळ्यात पहिले झोपेतून जागी झाल्यावर माझ्या इथल्या गॅलरीमध्ये जाते, परमेश्वराला ही पहिली माझी प्रार्थना असते, आणि मग मी बाकीचे सगळं पूर्ण घरामध्ये जाऊन थँक्यू करते. हा माझा रोजचा दिनक्रम आहे. पुढे वाचूया. कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहासात आढळून येतात. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानले जाते. महात्मा गांधी, मदर तेरेसा, मार्टिन लुथर किंग, दलाई लामा, लिओनार्दो दा विन्सी, प्लेटो, शेक्सपियर, इसाप, ब्लेक, इमर्सन, डिक्सन, प्राउस्ट, डेस्कार्टेस, लिंकन, जुंग, न्यूटन, आईन्स्टाईन हे त्यापैकी काही जण. असा आणखी बऱ्याच जणांचा यात समावेश होतो. ज्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली, त्या आईन्स्टाईनला ज्यावेळी त्याच्या या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारले तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांसाठी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांचा मी शतशः ऋणी आहे असे सांगितले. हम्म. तर कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली असे खूप काही लोक आहेत. जी आता इथे लिहिलेली आहेत ती तर आपल्याला माहितच आहे, पण जी लिहिलेली नाही अशी पण भरपूर व्यक्ती आहे. याच्यामध्ये महात्मा गांधी, मदर टेरेसा, मार्टिन लुथर किंग, दलाई लामा, लिओनार्दो विंची, प्लेटो, शेक्सपियर, इसा ब्लेक, इमर्सन, ह्या सगळ्यांची नावं आपल्याला दिली आहे.
यांनी आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञतेचा धागा विणून किती सुंदर त्यांचं आयुष्य बनवलं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. त्यांनी जे त्यांची म्हणजे इच्छा होती ते पूर्णतः पूर्ण झाली, फक्त एका या शब्दामुळे. शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते. शब्द हा आपल्यामध्येच एक मोठा अं, अर्थ घेऊन आलेलं असतं. जसं माझं नाव आहे कीर्ती, माझ्या शब्दाला अर्थ आहे की माझी सगळीकडे म्हणजे कीर्ती पसरणार. सगळ्यांच्याच नावाला कुठं ना कुठं काहीतरी अर्थ आहे. आज तुम्ही स्वतःचं एक नाव लिहा आपल्या त्या बुकवर, जी आपली ग्रॅटिट्यूडची बुक आहे, आणि तुमच्या नावाचा अर्थ शोधा डिक्शनरीमध्ये आणि ते लिहा. म्हणजे तुम्हाला कळेल की कृतज्ञतामध्येही किती मोठा अर्थ आहे. हर एका शब्दामध्ये वेगळंच आपलं एक कोडं किंवा एक वेगळीच एक हे असतं. इंग्लिशमध्ये मला आता आठवत नाही वर्ड, पण मी सांगेल की आपल्याला अश्विनी मॅमनी हे सांगितलेलं होतं या पिरियड, की हर एका शब्दामध्ये एक वेगळंच काहीतरी हे आहे, अर्थ निर्माण होतो. आणि त्याचे एक आपलाच एक कविता होऊ शकते छोटीशी, किंवा एक छोटस स्लोगन तयार होतं. ओके. सो कृतज्ञता या शब्दाचा तुम्ही खरंच विचार करा आणि स्वतःचे नाव लिहा आणि त्याचाही अर्थ काढा. या छोट्याशा शब्दामध्ये खूप काही दडलेलं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन, जो सगळ्यात हुशार व्यक्ती, ज्यांनी एवढे शोध लावले, त्याला काय गरज आहे कुणाच्या बद्दल थँक्यू म्हणायची? तो स्वतःच म्हणू शकतो, मी तर खूपच हुशार आहे, माझेच सगळं काही कामगिरी होती. पण त्यानेही आधी इतर लोकांनी जे काही केलं त्यासाठी त्यांनी 100 वेळा तो रोज धन्यवाद 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 करायचा. त्यांच्यासाठी तो शतशः ऋणी राहायचा. आणि मगच तो एवढा मोठा आइन्स्टाईन झाला आहे. जर एवढा मोठ्या व्यक्ती म्हणू शकतो, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी का नाही आणू शकत? पुढे. जीवनातील अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी उलगडली होती. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? इतिहासातील अनेक महत्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधाच्या कामगिरीविषयी विचारण्यात आले, त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर आपण उभे आहोत, असं त्यांनी सांगितले. आयझॅक न्यूटन यांचे विज्ञानाप्रती आणि मानवजातीप्रती अमूल्य योगदान आहे, असे मत बहुसंख्य लोकांनी नुकतंच व्यक्त केले आहे. न्यूटन यांनीही त्यांच्या पूर्वी जीवन जगलेल्या स्त्रिया आणि पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वैज्ञानिक तत्वज्ञ, संशोधन शोधक, पहिले शोध लावणारे आणि प्रेषित, ज्यांनी ज्यांनी कृतज्ञतापूर्व आचरण केले, त्यांना त्यांची फळे चाखायला मिळाली. परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल, तर तुम्हाला ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. येस. जीवनातले अनेक रहस्य आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी उघडली. यात आश्चर्य वाटण्यासारखं आहे का काही? इतिहासातील अनेक महत्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले. त्याच्या बदल्यात त्यांना ही विविध विविध प्रकारची विपुलता मिळाली. त्यांचा एकूण एक जो प्रयोग होता तो सिद्ध झाला. ते सगळे एक त्यांचं नाव झालं. हे कशामुळं? तर ते आधी कृतज्ञ होते. जे काही आधी म्हणजे ते रोजचं 100 वेळा काय, ते सारखे त्या हमेशा नेहमी ते ऋणी राहायचे. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये एवढी मोठी विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन जेव्हा वैज्ञानिक शोधाच्या कामगिरीबद्दल त्याला तेव्हा विचारलं लोकांनी, की तुमचे सगळे प्रयोग इतके सुंदर, इतके छान कसे काय असं? तर त्यांनी स्वतःच्या बुद्धीचं नाही एकदम हे केलेला. त्यांनी दुसऱ्या व्यक्तींसाठी थँक्यू म्हटलं त्यांनी. याचं आयझॅक न्यूटनचं विज्ञानाप्रती, मानवजातीप्रती खूप मोठं योगदान दिलंय त्यांनी. अनेक स्त्रिया, अनेक पुरुष जे काही त्यांच्या सोबत होते, ते जे त्यांच्या पूर्वी सुद्धा जे होऊन गेलेले लोक आहे, त्यांच्याबद्दल ते खूप कृतज्ञ होते.
आणि म्हणून त्यांना त्यांच्या प्रयोगामध्ये एवढं मोठं सक्सेस मिळालं. वैज्ञानिक, तत्वज्ञ, संशोधक, शोधक, पहिले शोध लावणारे, हे सगळे जे आहे यांनी कृतज्ञतापूर्ण आचरण केले आणि तीच फळं चाखायला मिळाली. परंतु आता यांनी म्हटलंय की एवढं असूनही आपल्याला या शब्दाची जाणीव अजूनही झालेली नाहीये. बहुसंख्य लोकांना, म्हणजे आपल्याला म्हणजेच जगातल्या पुष्कळशे लोकांना या कृतज्ञतेच्या शक्तीची जाणीव अजूनही माहित नाहीये, किंवा त्यांना माहीतच नाहीये कृतज्ञते शब्दाची काय जादू आहे किंवा काय होऊ शकतं. आणि जर तुम्हाला ही जादू खरंच तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवायची असेल, तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली करावे लागेल. तुम्हाला ती जादू अनुभवायची असेल तर ती तुम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. आणि तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे रिझल्ट दिसतील. पुढे प्राजक्ता अनम्यूट कर. सॉरी. माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता हा तुमच्या जीवनाचाच एक भाग बनवता तेव्हा काय होतं याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. 6 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का, तर मी लगेचच उत्तर दिलं असतं की होय, नक्कीच मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. जर कोणी मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यासाठी काही करते तेव्हा मी लगेचच तिचे आभार मानते. खरं सत्य हे होतं की मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते. कृतज्ञ असणे याचा नेमका अर्थ मला माहित नव्हता. कोणाचे तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानण्यामुळे किंवा धन्यवाद दिल्यामुळे मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नव्हते. कृतज्ञते कृतज्ञतेविना माझं आयुष्य हे एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते आणि दर महिन्याला त्यात थोडी थोडी वाढच होत होती. मी खरोखरच खूप कष्ट करायचे, पण माझ्या आर्थिक स्थितीत कधीच सुधारणा झाली नव्हती. वाढतं कर्ज आणि या बिकट परिस्थितीमुळे मनावरील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझे नातेसंबंध घड्याळातील लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थ अनर्थकारकतेकडे हेलकावे खाऊ लागले. हा, सांग. हं. ओके. तर आता ह्या ज्या रोंडा बन आहे, ज्यांनी ही पुस्तक लिहिली, तर आता यांना कसा शोध लागला आणि हा शोध लागल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं काय बदलून झालं, अगदी सोन्यासारखं आयुष्य कसं झालं, हे ते आता यामध्ये सांगणार आहे. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि जेव्हा ती आपल्या जीवनाचा एक भाग बनते, आणि ती कहाणी यांनी हे एक उदाहरण म्हणून सांगितली आहे. जर त्यांना 6 वर्षापूर्वी कोणी विचारलं असतं ना, की खरंच तू आभारी होतीस का, किंवा तू आभार आहे का, ती म्हणेल हा हा मी तर करते. माझ्यासाठी कोणी दार उघडलं तर मी म्हणते थँक्यू, कोणी मला पाणी दिलं तरी मी म्हणते थँक्यू, आणि मला भेटवस्तू जरी मिळाली तरी मी म्हणते थँक्यू. आता हे जे थँक्यू होतं हे होतं अगदीच फॉर्मल. म्हणजे असं कुणी काही दिलं तर थँक्यू म्हणायचं, शाळेमध्ये शिकवतात ना, की तुम्हाला जर कोणी काही दिलं तर थँक्यू म्हणा, आपण मुलांना सारखं रटवतो. तर हा तो एक फक्त शब्द, पण त्या शब्दाच्या आतमध्ये एवढा मोठा जो अर्थ आहे तो कधीच नाही, की खरंच थँक्यू मनातून आलं पाहिजे, तुमच्या हृदयातून ते थँक्यू यायला पाहिजे. तुमच्या फक्त तोंडातून ते थँक्यू येण्याला काहीही अर्थ नाही. कारण तुमच्या मनामधले जे थॉट्स, जे विचार, जे आहेत ते एनर्जीच्या रूपामध्ये समोरच्यापर्यंत जाणार आहेत. फक्त तुम्ही तोंडाने थँक्यू म्हटलं ते नाही. आपल्याला वाटतं की आपण कृतज्ञ असतो. तसंच रोंडा बोन म्हणाली की मला वाटायचं मी कृतज्ञ आहे, पण याचा अर्थ असा नव्हता. मी आभार मानावे म्हणून आभार मानत होते. कृतज्ञता नसेल तर माझं तिचं आयुष्य जे होतं ते एक मोठं आव्हान होतं.
तिच्यावर कर्ज होतं. दर महिन्याला तिच्या कर्जामध्ये थोडी थोडी वाढ होत होती. ती खूप कष्टामध्ये होती. तिची आर्थिक परिस्थिती नव्हती व्यवस्थित. सतत तिला टेन्शन, ताण, जिथे वेळ द्यायचा तो वेळ कमी पडत होता. नातेसंबंधच व्यवस्थित नव्हते. अगदी म्हणजे घड्याळाचं जे हे आहे लंबक, जसं इकडनं तिकडे तिकडनं इकडे, तर तसं तिचं लाईफ मध्ये चालू होतं. खरं तर मी पूर्वी निरोगी होते, पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखे वाटायचे. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचा. मी जेव्हा मित्रांबरोबर असायची किंवा मी सुट्टीवर जायची, तेव्हा आनंदाने काही क्षण मी अनुभवायची. पण हा जो काळ मी आनंदात घालवला, तो आता मात्र जास्त काम जास्त काम भरून द्यावा लागणार या वास्तव्याचे भान आलं की माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा. मी जगत नव्हते. एक एक दिवस, एक एक पगार ते दुसरा पगार कसा बसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते न सोडवते की लगेच दुसरे प्रश्न हजर असायचेच. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसापासून पुढे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचे रहस्य मला उलगडले. परिणामी मला लागलेल्या शोधानुसार प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचे आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. कृतज्ञतेचे जेव्हा मी जास्त जास्त आचरण करायला लागले, तेव्हा तेव्हा त्याचे जास्त अद्भुत परिणाम मला जाणवायला लागले. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊन गेले. हम्म. तर रोंडाबा यांचं आयुष्य आधी जसं इकडनं तिकडनं हेलकावे खाऊ लागलं होतं. खरं तर पूर्वी तिला ती निरोगी नव्हती. तिला सारखं दमल्यासारखं होणे. अं, हा ऋतू बदलला तर मला हा त्रास, तो ऋतू बदलला तर त्रास. सुट्ट्यांना जायचं आहे पण सुट्टी मिळणे नाही. मित्रमैत्रिणींबद्दल आनंदाचा वेळ घालवायला वेळ नाही. किती काम करून कसं करू, म्हणजे सगळीकडे तिचं सारखं काही ना काहीतरी तिच्यामध्ये चॅलेंज यायचं. तिचा आनंद सगळीकडे नष्ट होऊन गेलेला होता. एका म्हणजे पगार भेटायचा, एक पगार एक दिवस, मग दुसरा पगार, असं म्हणजे काहीतरी आता करायचं म्हणून करणे आणि जीवन जगायचं म्हणून जगायचं आहे, हा एक पॅटर्न झाला होता. एक प्रश्न नाही सोडवत तर दुसरा, दुसरा नाही सोडवत तर तिसरा. पण नंतर असं काही घडलं तिच्या आयुष्यामध्ये की तिची गोष्टच बदलून गेली. जेव्हा तिला कळलं की कृतज्ञता, हे जेव्हा तिला कळलं, हे रहस्य जेव्हा तिच्या समोर उघडलं गेलं किंवा उलगडलं तिने ते, आणि तिच्या लागलेल्या प्रत्येक शोधानुसार प्रत्येक दिवशी ती जेव्हा कृतज्ञता तिच्या जीवनामध्ये तिने सुरुवात केली आणायला, प्रत्येक दिवशी, आणि असं बदल झाला, असं म्हणजे तिने आचरण केलं, तर तिला अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक असे वेगळे वेगळे अनुभव तिच्या आयुष्यामध्ये आलं आणि तिचं आयुष्य जे होतं ते जादूमय होऊन गेलं. आयुष्यात ती कर्जमुक्त झाली. हवं वाटलं ते खरेदी करायला लागली. इकडं तिकडनं पैसा यायला लागला. नातेसंबंध तिचे सुधारले. आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या. रोज नवीन नवीन अडथळ्यांना ती सामोरं जाण्याऐवजी एकामागून एक चांगल्या घटना तिच्यासोबत घडायला लागल्या. तिच्या आरोग्यामध्ये, तिच्या ऊर्जेत, तिच्या एनर्जीमध्ये अशी वेगळीच काहीतरी असा फरक आला. म्हणजे ती होती 20 इयर्स ओल्ड, 20 वर्षाची असताना तिला असं खूप छान चांगलं वाटलं. माझ्या विशीत वाटायचं त्यापेक्षा मला जास्त चांगलं वाटू लागलं. म्हणजे 20 वर्षाची असताना जी ती यंग होती, जी एनर्जी असते ना 20 वर्षाची, त्याच्याही पेक्षा जास्त तिला चांगलं वाटायला लागलं. थोड्याच महिन्यामध्ये तिचे म्हणजे आधीच्या काही वर्षापेक्षा जे नातेसंबंध तिचे अर्थपूर्ण झाले. जे चांगले नातेसंबंध नव्हते, अगदी एका वर्षामध्ये तिचे खूप छान झाले. कुटुंबासोबत, मित्रासोबत बढिया तिचा दिवस जाऊ लागला. मस्त आनंदाने जगू लागली. कारण ती कृतज्ञता तिच्या जीवनामध्ये आणली तिने. हे पूर्ण एकदा वाचून घे. आयुष्यात पहिल्यांदा मी कर्जमुक्त झाले. ठीक आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवे होते ते खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा मला मिळू लागला. माझ्या नातेसंबंधातील, कामाच्या ठिकाणच्या, आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या.
आणि रोज काहीतरी नव्या अडथळ्यांना सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. माझ्या आरोग्यात आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक फरक घडून आला आणि माझ्या विशीत वाटायचे त्यापेक्षाही मला आता चांगलं वाटू लागलं. अगदी थोड्या महिन्यातच आधीच्या काही वर्षांपेक्षा माझे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण झाले आणि मी माझ्या कुटुंबियांसमवेत आणि बरोबर जास्त काळ आनंदात घालवू लागले. आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला जेवढं शक्य वाटत होतं, त्यापेक्षा कितीतरी जास्तच आनंदात मी राहू लागले. मी अतिशय सुखी, समाधानी, आत्तापर्यंत कधीच नव्हते इतके आनंदी जीवन जगू लागले. कृतज्ञतेने मला बदलवलं आणि माझं संपूर्ण आयुष्यच जादूमयरित्या बदलून गेले. हम्म. तर कृतज्ञता जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये आली, तर तिला अतिशय एनर्जेटिक, तिचे नातेसंबंध सुधारले, तिच्याकडे पैसा आला, तिचे सगळे म्हणजे तिचे जे जे ती काम करायची त्याच्यामध्ये तिला फक्त सक्सेस आणि सक्सेस आणि सक्सेस मिळाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्य वाटेल त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात ती आनंदी राहिली. ती खूप सुखी, समाधानी आणि कधी नव्हे ते इतकं सुंदर जीवन ती जगायला लागली. आणि ह्याचं सगळं श्रेय तिने सांगितलं, मी कृतज्ञता केली म्हणून, आणि कृतज्ञतेने तिला बदलवलं म्हणून तिचं आयुष्य पूर्ण बदललं. आधीची लोक तीच होती, सगळं तीच होतं, सगळी परिस्थिती सेम होती. तिने जगाला बदलवलेलं नाही. ती स्वतः आनंदी राहिली आणि ऑटोमॅटिक तिच्या सभोवताली सगळ्या घडणाऱ्या गोष्टी सुद्धा बदलल्या आणि तिचं आयुष्य पूर्ण जादूमयरित्या बदलून गेलं. आज आपण इथे स्टॉप करायचं की पुढला एक घ्यायचं? आय थिंक करूया मॅम स्टॉप. 12:53 झालेत ना. मग चालेल. काही डाऊट्स असतील वगैरे तर मग विचारता येतील. चालेल. ओके. तर आता या सगळ्यामधून तुम्हाला काय विचारायचं असेल किंवा डाऊट असेल तर विचारा. किंवा काय तुम्ही हे जे मी आता तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, याच्यामधून तुम्हाला काय समजलं? कोणाचं काही शेअरिंग जरी असेल पर्सनल तरी तुम्हाला तुम्ही काही हँड बोलायचं रेस असेल तर करू तुम्ही शकता. बोलू शकता. हँड रेस करा, तुम्हाला अनम्यूट करतील मॅडम किंवा मी. कोणालाच काही प्रश्न पडत नाही म्हणजे खूप छान. किंवा काल जे तुम्हाला अभ्यास दिला होता करायला, की आयुष्यामध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी मदत केली ते आठवून तुम्हाला लिहायचं होतं, किंवा तुम्ही जे जादूचे मोमेंट अनुभवलेत आतापर्यंत ते लिहायचं होतं. ते लिहून पुन्हा ते सगळं पुन्हा एक्सपिरियन्स घेऊन, अनुभव घेऊन तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही शेअर करू शकता. काहीतरी बोला जेणेकरून आम्हाला पण कळेल की तुम्हाला कितपत समजतंय, सगळे किती सिन्सिअर प्रॅक्टिशनर आहेत. जया मॅम. हो. हा, त्यांना मॅडम धन्यवाद. तुम्हा दोघींचे खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगत आहेत आम्हाला. अं, शेवटी तेच सांगितलंय, कृतज्ञतेचा धागा पकडून पकडून आपण कसं म्हणजे वरती जाऊ शकतो, त्यामध्येच खूप हे आहे. आणि कालचं तुम्ही आम्हाला होमवर्क दिलं होतं ना, की तुमच्या बाबतीत जादू तशी म्हणजे झालेली आहे का? तो हो, खरंच आहे. सगळं म्हणजे आपलं जादूवरच म्हणजे अक्षरशः आपण पाहिलं तर जादूवरच सगळं काही चाललेलं असतं. आणि तुम्ही विचारलं होतं ना काल, जादूवर विश्वास आहे का? तर खरंच आहे माझा. कारण कधी कधी ना आपल्याला अनपेक्षितपणे म्हणजे मैत्रिणीची आठवण येते आणि तिचा लागलीच फोन येतो आपल्याला. तर ही पण एक प्रकारची जादूच आहे ना, आपल्याला आठवण आली आणि तिने आपल्याला फोन केला. बरोबर. होमवर्क आमचं आम्ही केलं. वा, आणि खूप छान. दुसरं तुम्ही काय विचारलं होतं ना, अजून तर माझ्या बाबतीत आधी म्हणजे अशी जादू झाली की लहानपणी, म्हणजे मी लहान नव्हते म्हणा, 20 वर्षाची, तेव्हा सिमला फिरायला गेले. तेव्हा खूप पहाडी आणि निसर्ग आहे ना तिथे. तर मला निसर्ग खूप आवडतं. घर छोटं असलं तरी चालतं, पण आजूबाजूनी खूप झाडी असावीत वगैरे असं खूप वाटतं. तर मला मी तिथे कल्पना इमॅजिन केलं की अरे, आपले लग्नानंतर असं छोटस असं काहीतरी असं फ्लॅट असा असावं निसर्ग सानिध्यामध्ये.
तर मी असं तेव्हा स्वप्न पाहिलं होतं, म्हणजे असं बोलले होते मी. आणि नंतर कालांतराने मी म्हटलं बदली झाली मुंबईला. तर मी म्हटलं बापरे, मुंबईला तर किती फ्लॅट सिस्टीम असतात ना, ते सगळी जवळ जवळ फ्लॅट, आपल्याला किती कसं वाटेल ना, तिथे बिलकुल करमणार नाही. तर ट्रान्सफर प्रमोशन वगैरे झाली मिस्टरांची. तर मग यायला भागच पडले. पण इथे आल्यानंतर मला खरंच तसंच मिळालं. खारघर हे इतकं निसर्ग सानिध्यामध्ये आहे ना, तर मी म्हटलं बापरे, ही गोष्ट तर आपण आधी विचार केली होती, ती कसं काय, म्हणजे व्हिज्युअलायझेशनला मी तेव्हापासून थोडंसं मानायला लागले. म्हणजे आपण जे चांगला विचार करतो ना, ते आपल्या बाबतीत खरंच घडतं. हे मला तेव्हापासून मनापासून इतका विश्वास, तर ही जादूच आहे ना. ते मला सांगेल. खूप छान, धन्यवाद मॅम, खूप छान सांगताय तुम्ही. धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही एवढं बोललात ना, यांनीही आम्हाला खूप ऊर्जा मिळते. म्हणजे अधिकाधिक अजून अजून काय काय चांगलं घेऊन यायचं तुमच्यासाठी हे नेहमी वाटतं. म्हणून शेअर करत जा आणि हो. व्हिडिओ ओपन करा. ज्योत्स्ना मॅम. हा मॅम. मी आजच्या सेशन मधून हे शिकले की आपल्याकडे जे काही आहे ह्या आधी जे दिलेलं आहे निसर्गाने किंवा देवाने किंवा कोणीही, त्याबद्दल आपण आधी आभारी असलो पाहिजे, त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. आणि जे काही यापुढे आपल्याला भेटेल त्यांचा मनापासून धन्यवाद मानायचा आहे, की उगाचच मानायचं म्हणून मानायचं नाही, अगदी तुमच्या हृदयापासून धन्यवाद मानायचा आहे. आपल्या संतांनी, आपल्या देवांनी, प्रत्येक धर्मगुरूंनी पण तेच सांगितलेले आहे, इव्हन सायंटिस्ट लोकांनी पण तेच केलेलं आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण आज हे शिकलो. आणि नेगेटिव्ह मधून पण पॉझिटिव्हिटी आपण कसं घेऊ शकतो हे आपण सांगितलं, आणि खूपच छान सांगितलं मॅडम. आणि छान रीडिंग पण झालेली आहे, प्राजक्ता मॅमने केलेली. तर धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर शेअरिंग. श्रुती पोद्दार मॅम. मैंने ये मैजिक बुक मैंने की थी, रचना मैम के साथ की थी। और बहुत सारे मैजिक्स हुए थे उस वक्त। लाइफ लाइफ इज ऑलवेज गुड फॉर मी, हमेशा से। पर ऐसा एक जादू ऐसे हुआ था कि मुझे एक कपड़े मुझे बहुत पसंद है, टू कीप बाइंग क्लोथ्स और ऐसे सब मुझे बहुत पसंद है। और मैं हमेशा अपने कपड़ों के लिए बहुत ग्रेटफुल रहती थी, भगवान बहुत अच्छे कपड़े मुझे आपने दिए वगैरह। सो जब मेरा बर्थडे था, सो उस टाइम मैं बुक कर रही थी और मैं बहुत अच्छे से प्रैक्टिसेस एंड ऑल कर रही थी। सो मुझे गिफ्ट आया उस दिन, एंड उस पे नाम नहीं था। एंड आई वाज सर्चिंग कि किसने भेजा, किसने, अपनी बहनों को जो मुझे हमेशा गिफ्ट देते रहते हैं। तो मैंने बहनों से, हस्बैंड से, सबसे पूछा, तो एक ने बोला अच्छा ये गिफ्ट मैंने भेजा। ओके, फिर एक और गिफ्ट आया, फिर मैं सबसे पूछ रही हूँ किसने भेजा, किसने भेजा। फिर फिर एक ने बोला कि अच्छा मैंने भेजा। ऐसे 7-8 गिफ्ट आए। आई हैव टू कीप फाइंडिंग कि अच्छा ये गिफ्ट तो आया, ये ड्रेस तो आया, लेकिन भेजा किसने। एंड देन 7-8 गिफ्ट जो मेरे हमेशा के लोग थे, उतने गिफ्ट तो मुझे मिल गए। उसके बाद मुझे और 2 गिफ्ट मिले जो मुझे आज तक नहीं पता किसने भेजे। एंड वाव. आफ्टर अ मंथ, जो मेरी बहन है, उसने एक बुटीक से मेरे लिए ड्रेस ऑर्डर किया था। सो मैं उस पे लिखा था टू श्रुति फ्रॉम श्रुति। सो मुझे ऐसे लगा श्रुति कौन है ये जो मुझे गिफ्ट भेजेगी, मैं तो और किसी को जानती नहीं हूँ। तो वो बुटीक वाली ने बोला कि ये गिफ्ट मैंने अपनी तरफ से भेज दिया आपको, क्योंकि तुम्हारा भी नाम श्रुति है और मेरा भी नाम श्रुति है। वाव, वंडरफुल. So there were so many magic that happened. Life was so happy. मतलब anyways मैं खुश रहती थी, लेकिन उसके बाद एनर्जी मुझे बहुत ज़्यादा फील होने लगी। और लाइफ में जब टेंशन आता है, पहले बहुत गुस्सा आता था कि अरे ऐसे क्यों हो गया, मेरे साथ क्यों हो गया ऐसा, इसने मुझे ऐसे क्यों बोल दिया। और वो बात निकलती नहीं थी, 3-4-5 दिन तक मैं उदास या दुखी या गुस्से में हमेशा रहती थी। अब ये चेंजेस हुए हैं कि मुझे ये थॉट आता है कि मैंने ही ऐसा कोई थॉट लाया है जिसके कारण ये एक्सपीरियंस मेरी लाइफ में आया है। और व्हाट आई डू इज कि कोई भी डिफिकल्ट सिचुएशन आई तो एक बुक लो और थैंक यू थैंक यू थैंक यू लिखते जाओ सिचुएशन के बारे में, कि या इस पर्सन ने ये मेरे साथ ये अच्छा किया था, ये अच्छा किया था, ये अच्छा किया था। तो ग्रेजुअली कुछ लाइफ में ऐसे चेंज दिखे ना दिखे, अंदर से मुझे बहुत शांति महसूस होती है कि आई एम एट माई पीस, आई एम इन माई हैप्पी प्लेस। तो
फिर उसके बाद काफ़ी टाइम तक बच्चों के स्केड्यूल वगैरह के कारण मैं भूल गई प्रैक्टिसेस करना। वैसे लिख के प्रैक्टिसेस नहीं करती हूँ, बोलते बोलते तो मैं हमेशा ही करती रहती थी अभी तक। अब ये वापस किसी ने मुझे शेयर किया कि ये बुक प्रैक्टिस चालू हो रही है, और 12 to 1 ऐसा टाइम है जब बच्चे सब स्कूल गए हुए होते हैं। तो अब मैंने वापस से ज्वाइन किया है कि अब मैं दोबारा से जो मेरी राइटिंग हैबिट्स सब छूट गई थी, वो सब मैं वापस से स्टार्ट करने वाली Yes, thank you so much for practicing. ग्रेट। हूँ। आपको मराठी समजती है? मराठी समजती है, बोलणी बी आती बोलता पण येते, पण आम्ही हिंदी स्पीकिंग आहोत घरी म्हणून ओके, एकदम चालेल, येत काय नाही हरकत नाही. बोलायला. नाही नाही, इट्स ओके. बस तुम्हाला कळतंय ना, म्हणजे आम्ही जे बोलतो हा. कम्युनिकेशन माझं मराठीमध्ये झालेलं आहे, तर तेवढं कळते मला मराठी. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. Nice. हेमलता. नमस्कार, दोघींना धन्यवाद. मी आधी हे दुसऱ्यांदा आहे माझं. मी आधी हिंदीमध्ये केले होते, आणि जेव्हा हिंदीमध्ये पूर्ण झालं होतं माझं, तेव्हाच मराठी ही आवडती भाषा माझी. तेव्हाच असं मला वाटलं की अरे हे पुस्तक जर मराठीतून आपल्याला करायला मिळालं तर किती छान. म्हणजे तुम्ही म्हणता ना, कल्पनाशक्ती किंवा इच्छा जी असते ती माझी इथं मला आपोआप मिळाली. अचानक मी वहिनीला पण 2-3दा सांगितलं होतं, अरे मराठीत कधी येणार आहे, कसं मला लिंक मिळेल, आणि हे माझं आपोआप झालं. म्हणजे मला ह्याच्यातनं हे मिळालं की आपण जसं विचार करतो, कल्पनाशक्ती आपली जेवढी असेल, खूप असेल, तर आपल्याला हे मिळतं. हे मला शिकायला मिळालं. तुम्ही आणि शेअर तुम्हाला करताना तुमचे सुंदर चेहरे पण दाखवा. थोडं 2 मिनिटाचा का होईना पण दाखवा, म्हणजे आम्हाला ते थोडं बरं. मी खूपदा काल झालं होतं मॅडम, आज ते होईना, काय माहिती नाही. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. हं. चालेल. Thank you. आणखी कोणाला काही शेअर करायचं आहे? मलाच एक शेअर करायचंय मॅम. आज माझ्यासोबत एक जादू झाली. मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेली होती इकडे तळजाई टेकडीवरती, आणि मी माझ्या फ्रेंड सोबत गेलेली, आणि म्हणजे बच्चे पण होते आमच्या सोबत. आणि तिकडे गेल्यावर मी जस्ट असं म्हणाली की मला ना स्वतःच असा मोर, आणि तिकडे बरेच लोक असतात की जे चालत येताना मोरपीस हातात घेऊन येतात, आणि मी जस्ट असं म्हंटल की माझी यार खूप दिवसांपासून इच्छा आहे की मला इकडे असा एखादा मोरपीस मिळाला पाहिजे. आणि जस्ट आम्ही मोर दिसतोय म्हणून त्याच्या मागे मागे थोडंसं गेलो, लॉजिक लावून की जिकडे मोर असेल तिकडेच मोरपीस मिळेल. आणि एवढा सुंदर मोरपीस मला आज सापडला ना, की म्हणजे मला असं वाटलं की यार खरंच, म्हणजे जे आपण बोलतो ना की आपले विचार जे आहेत ते आपण अट्रॅक्ट करतो, हे म्हणजे असं पावलोपावली मला आज, म्हणजे आपण प्रॅक्टिस करतो तर मला खरंच ते अनुभवतीये मी असं. सो हे एक मॅजिक होतं माझ्यासाठी आज मॉर्निंगलाच घडलेलं. सो अजून तर दिवस भरपूर आहे मोठा, अजून किती मॅजिक होणार आहे, आय एम जस्ट काउंटिंग. ऍक्च्युली जर तुम्हाला खरंच तुमच्या आतमधली शक्ती ओळखायची आहे ना, तुमची जी अट्रॅक्शन, तुम्ही पॉवरफुल झाला आहे, तर हे छोटे छोटे प्रयोग नक्कीच करून बघा. तुम्ही परमेश्वराला सांगा की मला आज हे दिसू दे, तर ते नक्की होईल. मी एकदा असंच, मी एक व्हिडिओ बघितले तर त्या सरांनी हेच म्हटलं की आप सोचो आपको आज क्या चाहिए, तुम्ही विचार करा की मला काय पाहिजे. तर मी एक साधं ते डक असतं ना येल्लो कलरचं, जे लहान मुलं खेळतात पाण्यामध्ये, मी म्हटलं मला ते दिसावं. पण त्यावेळेस मी एवढं चांगली प्रॅक्टिशनर नसल्यामुळं ते डक मला त्या दिवशी नाही दिसलं. पण 1 महिन्यानंतर ते डक मला रस्त्यावर दिसलं. Wow. मग याच्यावरून आपण आपलं किती इंटेन्सिटी आहे तुमच्या अट्रॅक्शनची, ती कळते. तर तुम्ही असे छोटे छोटे प्रयोग नक्की करून बघा स्वतःलाच, तर कळेल, मजा येईल. आयफोननी हँड रेस केला होता, आता नाहीये. सो शाल वी कोणाचा काही प्रश्न नसेल तर करू शकतो क्लोज एंड आपण. करू ना मीटिंगचा? चालेल. ओके, चला. ओके, चालेल. खूप खूप थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना, आणि सगळ्यांची चांगली चांगली स्वप्न पूर्ण हो. परमेश्वराकडे ही माझी प्रार्थना आहे. सगळ्यांचं आरोग्य खूप छान राहू दे.
आज आपल्या नावाचा अर्थ बघा काढून काय येतो ते, आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या नावाला किती मोठा अर्थ आहे. सो विद्या मॅडम, काही बोलायचं का? नाही ना? ठीक, चला मीटिंग एंड करूया चलो, उद्या. चला, बाय. थँक्यू, बाय.